व्यवस्थापनाचा एकंदर सहकारी संस्थेचा हिशोब भाग आहे. तो कुठेतरी परत एकदा विश्लेषणपूर्वक कायदेशीर दृष्टीने बघणे किंवा त्याचं अनुसंधान करणे आवश्यक आहे. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन होणं आवश्यक आहे, की खरंच हे जे कायदे आहे, या ज्या तरतुदी संविधानाच्या आहे, ज्यावरून नियम निर्माण झालेले आहेत, ते नियम आज जनकल्याणासाठी जो घटनेचा एकमेव उद्देश आहे, त्यासाठी वापरले जातात आहे, की पक्षांच्या आपल्या व्यक्तिगत राजकीय हितासाठी सहकारी संस्था वापरल्या जात आहे. एकंदर सहकार हे क्षेत्र सरकार आणि प्रायव्हेट याच्या मधला एक अतिशय सुवर्ण मध्य असलेला दुवा असताना सर्व समावेशक असं प्रत्येक माणसाला त्याच्यामध्ये प्रशासनाचं शासनाचं स्थान मिळत असताना अशा प्रकारे खाजगी संस्था ह्या या कोऑपरेटिव्ह संस्थांचा सहकारी संस्थांचा ताबा घेत आहेत. म्हणजे खाजगीकरणाचा जो मार्ग सरकारी संस्था त्या खाजगी संस्था असा जो जातोय तो मार्ग सहकारी संस्थेच्या मार्गाने अतिक्रमित केला जातोय. याला अतिक्रमणच म्हटलं पाहिजे. राजकीय शक्ती जेव्हा सहकारी संस्थांवर आपलं आधिपत्य गाजवण्यासाठी अर्थपूर्ण व्यवहारासाठी आणि केवळ अहमहिका एखाद्या पक्षाची ताकद आजमावण्यासाठी जर वापरल्या जात असतील तर ही दयनीय परिस्थिती आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने आज ह्या अनुच्छेदाची सांगता होत असताना मला हे सांगावंसं वाटतं की याच्यात पुनर्विलोकन, याचं रिव्ह्यू, याचं एकदाच अनुसंधान, इन्व्हेस्टिगेशन, इन्व्हेन्शन याच्यामध्ये झालं पाहिजे. याच्यावर परत एकदा विचार झाला पाहिजे, अशी आजची परिस्थिती आहे. मी आशा करतो जे तरुण आज हे संविधानावरचं माझं पारायण ऐकत आहे, त्यांच्या मनाला हा मुद्दा जर पटला असतील तर तुम्ही तुमच्या भागातले जे जनप्रतिनिधी आहेत, जे खासदार आहेत, आमदार आहेत, त्यांच्याकडे या व्यथा मांडून अशा प्रकारचं एक रिव्ह्यू अपील ते विधानसभेमध्ये किंवा संसदेमध्ये मांडू शकतात. की आजची सद्य परिस्थिती बघता तुम्हाला धडधडीत उदाहरण मी कालच्या विवेचनामध्ये जसं सांगितलं की गुजरात मधून हा जो प्रकार सुरू झाला केतन पारेखच्या केस मधून आणि ती बँक कुठली माधवपुरा सहकारी बँक बुडली, त्यानंतर तिथले जे लोक होते ते केंद्रीय सत्तेत गेल्यानंतर त्यांनी सहकार मंत्रालय स्थापन करून त्याच्यावर परत एकदा आपला वचक आणि वर्चस्व कसं राहील त्याचा प्रयत्न केला आहे. तर मला वाटतं इथे थोडंसं क्रिटिकल अनालिसिस, एक प्रकारचं तर्कशुद्ध विश्लेषण होणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी आपण याचा विचार परत एकदा करावा. आजच्या दिनांक 21 डिसेंबर 2021 रोजी आपण 135व पुष्प संविधान पारायणाचं गुंफत आहोत. आणि अनुच्छेद आहे 243 यत विवरणे. विवरण म्हणजे काय, साधारण आपण कागदपत्र असा त्याचा अर्थ लावतो, पण विवरण शब्दाचा अर्थ रिटर्न. जसं आपण प्रत्येकाला तुझं उत्पादन शुल्क विवरण पाठवलं का असं म्हटलं तर थोडंसं वेगळं होईल, पण इन्कम टॅक्स रिटर्न भरले का असं म्हटलं तर पटकन लक्षात येतं. इंग्रजी भाषेचा पगडा अजून आपल्यावर आहे, म्हणून त्याही संबंधात आपण बघूया. विवरण म्हणजे रिटर्न्स. सहकारी संस्थेने आपल्या आर्थिक कारभाराचे रिटर्न हे जो कोण प्राधिकृत अधिकारी शासनाने नेमला असेल त्याच्याकडे देणं आवश्यक आहे. मग ते चॅरिटी कमिशनर असतील, रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज असतील किंवा अन्य प्राधिकरण, ज्या प्राधिकरणासाठी विशेष तरतुदी जसं कमिशनर, डिव्हिजनल कमिशनर यांना सुद्धा काही सहकारी संस्थांबद्दल ज्यांची उलाढाल करोडोच्या घरात आहे किंवा अति जास्त आहे, 100 करोडच्या वर आहे, अशा वेळी डिव्हिजनल कमिशनर हे जे कोण प्राधिकृत अधिकारी दिले असतील त्यांच्याकडे यांची विवरणं म्हणजे इकॉनॉमिकल फायनान्शियल रिटर्न्स हे भरल्या गेले पाहिजेत, त्यांना माहिती दिल्या गेली पाहिजे. त्याप्रमाणे माहिती मग अजून वरिष्ठ शासकीय पदाकडे ती वर्ग करण्यात येते आणि त्यावरून ती क्लीन चिट किंवा आपण जे काही प्रकार ऐकतो की तुमचं विवरणामध्ये काही हे नाही आहे किंवा विवरणामध्ये प्रश्न पडला आणि मग ऑडिटर आणि कंट्रोलर जनरल जे आहेत
महालेखाभिकार ते तुम्हाला त्याच्यावर आदेश देतात आणि याच्यामध्ये घोटाळा झालेला आहे, त्याचे तपास व्हावे वगैरे वगैरे आपण बातम्या ऐकत असतो. ते हे विवरण आहेत. हे विवरण संपूर्ण सहकारी संस्थांचा आत्मा म्हटला तरी चालेल, कारण सहकारी संस्था या खरंच नफ्यात चाललेल्या आहेत. सहकारी संस्थांमध्ये खरंच काही गटबाजी नाही आहे. फार एक दुसऱ्याच्या एकोप्याने हे सगळं चाललेलं आहे. त्याचा निर्वाळा, त्याचा एक अंदाज आपल्याला या विवरणपत्रावरून घेता येतो. म्हणून हे आपण अभ्यासताना बघूया की प्रत्येक सहकारी संस्था राज्य शासनाने पदनिर्देशित केलेल्या प्राधिकाऱ्याकडे प्रत्येक वित्तीय वर्ष संपण्यापूर्वी 6 महिन्याच्या आत पुढील बाबीसह विवरण सादर करेल. 6 महिन्याच्या आत वित्तीय वर्ष संपण्याच्या आपले रिटर्न्स फाईल केले जातील. त्याच्यामध्ये काय काय असलं पाहिजे? क्रमांक 1, तिच्या कार्याचा वार्षिक अहवाल वर्षभरामध्ये त्या सहकारी संस्थेने कुठली कामं केलेली आहेत. दुसरं, तिच्या लेख्यांचे लेखापरीक्षित विवरणपत्र, तिच्या अकाउंटचं ऑडिट झालेला ऑडिट रिपोर्ट, लेखांचे लेखापरीक्षण विवरणपत्र. हे कोणाकडून करून घ्यायचं असतं? सरकारने जे नेमलेले लेखापरीक्षक आहे किंवा सरकारचे लेखापरीक्षक जे असतील त्यांच्याकडून करून घ्यायचं असतं. 2 ठिकाणी हे अशा प्रकारचं ऑडिट होतं. एक सहकारी संस्थेच्या स्तरावर, ते सुद्धा त्या सरकारी कार्यालयाने शासनाने जारी केलेल्या लेखापरीक्षकाच्या यादीतलाच लेखापरीक्षक त्याच्यामध्ये असला पाहिजे. आणि दुसरं, हे शासनाच्या पातळीवर होतं. हे दोन्ही प्रकारची विवरणपत्र जी आहेत ती सबमिट झाली पाहिजेत. तिसरं आहे, सहकारी संस्थेच्या सर्व सदस्य मंडळाने मान्यता दिलेली शिल्लक रकमेच्या विनियोगासंबंधीची योजना. एखाद्या सहकारी संस्थेकडे काही करोड रुपये शिल्लक असतील, नफा मिळाला असेल आणि या वित्तीय वर्षातली ही शिल्लक आहे, तर आमच्याकडे ही शिल्लक आहे, त्याचं आम्ही काय करावं हे असं न देता ही शिल्लक आम्ही पुढच्या वर्षी काही वेगळ्या कामासाठी वापरणार आहोत. ही या पैशाचा विनियोग कसा करेल, कुठल्या योजनेत करेल. एखाद्या संस्थेला एक नवीन जागा घ्यायची असेल, त्यांना जागा अपुरी पडत असेल, तर आमच्याकडे हे शिल्लक आहे, एवढा आमचा नफा आहे, आमची अ वर्ग संस्था आहे आणि म्हणून आम्ही पुढच्या वर्षी ही शिल्लक रक्कम निधी सहकारी संस्थेचा हा जागा घेण्यासाठी वापरण्यात येणार आहोत किंवा नवीन काही यंत्रणा मागवायची असेल, मशिनरी फॉरेनहून मागवायची असेल, त्यासाठी आम्ही वापरण्यात येणार आहोत. अशा प्रकारची योजना विवरणपत्रामध्ये दिल्या गेली पाहिजे. चौथा आहे, सहकारी संस्थेच्या उपविधीच्या कोणत्याही सुधारणा असल्यास त्याची सूची. सहकारी संस्थेमध्ये जे संचालक मंडळ आहे त्यांना आपले विधी आणि उपविधी, म्हणजे आपल्यासाठी स्वतः नियम केलेले नियम आणि उपनियम यामध्ये कालपरत्वे अपरिहार्यपणे कधी कधी बदल करावेसे वाटतात. असे बदल केल्यानंतर उपविधीमध्ये केलेल्या त्या दुरुस्त्या असतात. त्या वित्तीय वर्षात ज्या दुरुस्त्या झाल्या असतील उपविधीमध्ये, त्या दुरुस्त्या ठरावाच्या मंजुरी अहवालासह तुम्हाला या विवरणपत्रात सामील केल्या पाहिजेत. 5वं आहे, तिच्या सर्व सदस्य मंडळाची सभा आयोजित करण्याच्या दिनांकासंबंधीची घोषणा आणि नियत होतील तेव्हा निवडणुका घेणे. आणि शेवटचं आहे, राज्य अधिनियमाच्या कोणत्याही तरतुदीनुसार निबंधकाने मागितलेली इतर कोणतीही माहिती. 5वं काय म्हणतं की निवडणूक अॅन्युअल जनरल मीटिंग आम्ही कधी घेणार आहोत आणि ती घ्यायची असेल तेव्हा ती कधी नियत होतील. नियत म्हणजे ड्यू असेल तेव्हा. वर्षाच्या आत एक तारीख ठरवून जे काही 6 महिन्याचा कालावधी दिलेला आहे त्याच्या आत तुमची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली पाहिजे, अॅन्युअल जनरल मीटिंग झाली पाहिजे. त्या दृष्टीने तुम्ही ती तारीख सुद्धा त्या अहवालामध्ये कळवायची आहे की या तारखेला एजीएम ड्यू आहे. आणि सरतेशेवटी या सगळ्यांशिवाय जर शासनाने एखाद्या संस्थेला काही वेगळी माहिती मागवली असेल तर ती माहिती सुद्धा तुमच्या रिटर्न्स, फायनान्शियल रिटर्न्स पेपरमध्ये समाविष्ट करण्यात आली असली पाहिजे. अशा प्रकारचं हे विवरण आहे. आता या ठिकाणी आपण संस्थेने आपलं विवरण सादर करत असताना हे जे 5-6 तुम्ही रकाने बघितले, त्याच्यामध्ये एक दिसेल की भारतीय संविधानाने हे सगळे जे नियम लावलेले आहेत, या 6ही मुद्द्यांचा विचार केला तर एक पारदर्शी चित्र सहकारी संस्थेचं आर्थिक दृष्टिकोनातून आपल्या डोळ्यासमोर येतं. आणि म्हणून मी म्हणालो की हे चित्र जितकं स्पष्ट असेल तितका त्या सहकारी संस्थेचा कारभार व्यवस्थित चाललेला आहे, तिथे काही
हेवे दावे किंवा कोणावर बोट उचलण्यासारखं काही नाही, हे याच्यातून स्पष्ट होऊ शकतं. म्हणून हे विवरणपत्र, हे रिटर्न्स जे फाईल केले जातात, जरी हे क्लिष्ट आणि किचकट वाटत असले तरी ही एकंदर बाब सहकारी संस्थेच्या पारदर्शितेवर कटाक्ष टाकून घटनेमध्ये देण्यात आलेली आहे. पुढचा अनुच्छेद आपण बघूया. अनुच्छेद 243 य थ अपराध व शास्ती. याच्यात म्हटलेलं आहे, राज्य विधानमंडळास सहकारी संस्थेशी संबंधित अपराधाकरिता आणि अशा अपराधांच्या शास्तीकरिता कायद्याद्वारे तरतूद करता येईल. तुम्हाला आठवत असेल, जेव्हा आपण सहकारी संस्था ह्या सुरुवात केली होती, तेव्हा अनुच्छेद 243 य ज असा अनुच्छेद आपण बघितला होता आणि त्याच्यामध्ये प्राधिकृत अधिकारी याची व्याख्या बघितली होती. प्राधिकृत अधिकाऱ्याची व्याख्या एका ओळीत दिली होती की प्राधिकृत व्यक्ती कोण, की जो शासनाने कलम अनुच्छेद 243 य थ प्रमाणे नेमलेला असेल, तेच हे य थ. या ठिकाणी शासनाने जो अधिकारी, जी व्यक्ती प्राधिकृत म्हणून सहकारी संस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी, संचालन करण्यासाठी आणि सुपरिजन करण्यासाठी ठेवलेली आहे, त्या व्यक्तीचा उल्लेख या अनुच्छेदामध्ये होतो. म्हणून हा अनुच्छेदही तितकाच महत्वाचा आहे. समभाग 2 असं म्हणतो की राज्य विधानमंडळाने खंड 1 अन्वये केलेल्या कायद्यात पुढील कृती व अकृतीचा अपराध म्हणून समावेश असेल. हा महत्वाचा संदर्भ आहे की कुठली कृती तुमची ही अपराध म्हणून समजली जाईल किंवा कुठली कृती अपराध म्हणून समजली जाणार नाही, त्याबद्दलचा कायदेशीर निवाडा, तसा नियम तयार करण्याचे अधिकार हे राज्याच्या विधानमंडळात म्हणजे आपल्या विधानसभेला असेल. याचे कुठले कुठले पर्याय आहेत ते बघत असताना आपल्या समोर 5 पर्याय या अनुच्छेदामध्ये वर्णन केलेले आहे. एक एक करून बघूया. अपराध कुठल्या गोष्टींनी होतो आणि कुठली गोष्ट ही अपराध समजली जायची, त्याचं विवरण आपण एकदा डोळ्याखालून घालूया. कारण हे विवरण असं आहे की हे तुम्हाला त्या सहकारी संस्थेमध्ये एक प्रकारची नियमित शिस्त लावण्याचा हा प्रकार आहे. एक प्रकारे सहकारी संस्थेमधलं डिसिप्लिन कसं असलं पाहिजे, कोण कोणाच्या मताप्रमाणे आपल्या मनाला येईल तसं काम न करता त्याला एक निहत अशी नियमावली असली पाहिजे. आणि ती नियमावली काय आहे ते आपल्या संविधानाने या ठिकाणी वर्णन केलेली आहे. पहिला आहे, सहकारी संस्थेने किंवा तिच्या अधिकाऱ्याने किंवा सदस्याने हेतुपुरस्सर खोटे विवरण पत्र करणे किंवा खोटी माहिती पुरविणे किंवा राज्य अधिनियमाच्या तरतुदी अन्वये या संबंधात प्राधिकृत केलेल्या व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीकडून मागवलेली कोणतीही माहिती त्या कोणत्याही व्यक्तीने हेतुपुरस्सर न पुरवणे. याच्यात 2 प्रकार आहेत, सदस्य आणि पदाधिकारी. आता हे लक्षात घ्या, आपण पदाधिकारी म्हटलं आणि सदस्य म्हटलं तर पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी जास्त आहे. जे सचिव आहेत, उपसचिव आहेत, उपाध्यक्ष आहे, अध्यक्ष आहे, या लोकांवर जास्त जबाबदारी आहे आणि त्याचप्रमाणे सदस्यांवरही त्या जबाबदारी आहे. अशा प्रकारे कुठल्या सदस्याने किंवा पदाधिकाऱ्याने जर एखादी माहिती खोटी दिली, चुकीची दिली किंवा मागितल्यानंतरही दिली नाही, तर तो या संविधानाच्या समभागाप्रमाणे अपराध समजला जाईल. दुसरा आहे, कोणत्याही व्यक्तीने हेतुपुरस्सर किंवा कोणत्याही वाजवी सबबीशिवाय, महत्वाचं आहे वाजवी सबब, रॅशनल रिझन, वाजवी सबबीशिवाय राज्य अधिनियमाच्या तरतुदी अन्वये काढलेले कोणतेही समन्स, मागणी पत्र किंवा कायदेशीर लेखी आदेश याची अवज्ञा केली असेल तर, अवज्ञा केली असेल म्हणजे तो मानला नसेल. जर एखाद्या राज्य अधिनियमाच्या तरतुदीनुसार, राज्य अधिनियमाची तरतूद म्हणजे काय, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह ऍक्ट 1961 मध्ये ज्या काही तरतुदी आहेत, कायदा त्याच्यात लिहिल्या गेलेल्या तरतुदी, त्याप्रमाणे दिली गेलेली परिशिष्ट, ते नमुने सगळे त्या याच्यामध्ये कायद्याच्या पुस्तकामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्या सगळ्या नमुन्यामध्ये माहिती मागवली असेल, ती माहिती हेतुपुरस्सर, वाजवी कारणाशिवाय, म्हणजे एखाद्याला माहिती द्यायला चुकला पण तो माहिती का देऊ शकला नाही, कारण त्याच्याकडे ती माहिती उपलब्ध नव्हती. तसं त्यांनी कळवलं पाहिजे आधी की आमच्याकडे ही माहिती उपलब्ध नाही, आम्हाला एक 10-15 दिवस द्या. असं न करता जर हेतुपुरस्सर अशी माहिती पुरवली नाही,
म्हणजे राज्य अधिनियमानुसार मागितलेली माहिती पुरवली नाही आणि मागणी केल्यानंतरही दिली नाही तर तो अपराध समजला जाईल, कारण शासनाची मागणी असून तुम्ही मागणी पुरवत नाही म्हणजे शासनाच्या आदेशाची तुम्ही अवज्ञा करताय असा याचा अर्थ होईल. तिसरं म्हटलेलं आहे कोणत्याही नियोक्त्याने. आता आपण पदाधिकारी घेतले, सदस्य घेतले, नियोक्ते म्हणजे एम्प्लॉयर. एखाद्या सहकारी संस्थेमध्ये ज्यांना परमनंट नोकऱ्या आहेत अशा प्रकारचे नियोक्ते, त्याला एम्प्लॉयर म्हणू आपण, नोकरदार वर्ग. इथं शब्द नोकरदार वर्ग किंवा अधिकारी कर्मचारी, नियुक्त कर्मचारी असाही वापरला गेला असता, पण त्याला भाषेचं सौंदर्य म्हणूया आपण याला. कोणत्याही नियोक्त्याने सहकारी संस्थेच्या कर्मचाऱ्याकडून त्याने वजात केलेली रक्कम ज्या दिनांकास ती वजात केली असेल त्या दिनांकापासून 14 दिवसाच्या कालावधी सहकारी संस्थेकडे भरणा करण्यात कोणत्याही कारणाशिवाय कसूर केली असेल तर, असा कोणी एम्प्लॉयर, क्लार्क असेल, अकाउंटंट असेल, सचिव असेल, त्यांनी संस्थेकडे आलेली जी रक्कम आहे ती 14 दिवसाच्या आत, आता हा 14 दिवस कालावधी कसा काय दिलेला आहे, या 14 दिवसाच्या आत त्या रकमेचा विनियोग कसा होईल याबद्दलचा ठराव वगैरे होऊ शकतो. तो झाला नसेल किंवा ती रक्कम संस्थेच्या दप्तरी दाखल केली नसेल, स्वतःकडे ठेवून घेतलेली असेल, थोडक्यात त्या रकमेचा कायद्याच्या दृष्टीने बघितलं तर अपहार केला असेल, मिस अप्रोप्रिएशन, ती रक्कम तुम्ही मिस अप्रोप्रिएशन ऑफ द प्रॉपर्टी, तुम्हाला इंडियन पिनल कोड मध्ये 403 406 हे कलम आहेत, त्याच्यामध्ये तो अपहार समजला जातो. एखाद्याची मालमत्ता, उदाहरण सोपं सांगायचं की तुम्ही एखाद्या बँक एम्प्लॉई कडे पैसे दिले, त्याला सांगितलं अरे बाबा मी कामात आहे, पैसे घे माझे आणि तू माझ्या बँकेच्या अकाउंट मध्ये टाकून दे. त्या बँक एम्प्लॉईनी ते पैसे बँकेच्या अकाउंट मध्ये टाकले नाही आणि स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या कारणासाठी ते रक्कम वापरली, असं जर केलं असेल तर तो त्या मालमत्तेचा अपहार केला असं होईल आणि त्याच संबंधाने तीच बाब हे सहकारी संस्थेच्या नियोक्त्यांना लागू आहे. असं जर एखाद्या सहकारी संस्थेच्या एम्प्लॉईजनी केलं असेल, कर्मचाऱ्यांनी केलं असेल, अधिकाऱ्यांनी केलं असेल तर तो अपराध म्हणून संबोधला जाईल. चौथा आहे सहकारी संस्थेचा अधिकारी किंवा परिरक्षक. परिरक्षक म्हणजे काय, ज्याला कस्टोडियन म्हणतो आपण, ज्याच्याकडे कस्टडी असते. कस्टडी दोन कारणांची असते, एक तर दस्तावेजाची आणि दुसरी पैशाची, मालमत्तेची. कस्टोडियन एखाद्या संस्थेचा अधिकारी किंवा परिरक्षक असलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा परिरक्षकाने सहकारी संस्थेच्या मालकीची पुस्तके, लेखे, दस्तऐवज, अभिलेख, रोकड, प्रतिभूती व इतर मालमत्ता प्राधिकृत व्यक्तीच्या हवाली करण्यास हेतू पुरस्सर कसूर केली असेल तर, सहकारी संस्थेच्या संबंधात प्रतिभूती म्हणजे काही कॉन्ट्रॅक्ट असतील, कुठल्याही प्रकारची मालमत्ता असेल, अभिलेख असेल, ठराव पास केलेले असतील, त्या संबंधीचा दस्तावेज असेल, मीटिंगचे मिनिट्स असतील, लेखे असतील, अकाउंटची विवरण असेल किंवा संस्थेच्या मालकीचे अॅन्युअल जनरल रिपोर्ट सारखे अहवाल असतील. 5, 6, 7 गोष्टी महत्वाच्या आहेत. परत एकदा याच गोष्टी वाचतो. लेखे, पुस्तके, दस्तावेज, अभिलेख, रोकड, प्रतिभूती व इतर मालमत्ता. या संबंधाने जर राज्य अधिनियमाप्रमाणे एखाद्या प्राधिकाऱ्याने मागणी केली आणि ती जर हेतू पुरस्सर दिल्या गेली नसेल तर त्याला आपण अपराध या संज्ञेमध्ये गणलं जाईल. शेवटचं आहे 5वं. कोणत्याही व्यक्तीने मंडळाच्या सदस्याच्या किंवा पदाधिकाऱ्याच्या निवडणूक पूर्वी, निवडणुकी दरम्यान किंवा निवडणुकीनंतर, जिंदगी के बाद भी, जिंदगी से पहले भी, असा जो काही वाक्य आहे LICचं, निवडणुकीच्या पूर्वी, निवडणुकीमध्ये किंवा निवडणुकीनंतर कोणताही भ्रष्ट आचरणाचा अवलंब करणे. एक वेग असा मोठा कॅनव्हास असलेला दिलं, भ्रष्ट आचरण
भ्रष्ट आचरण म्हणजे काय? भ्रष्ट आचरणाची व्याख्या कुठे बघायची? भ्रष्ट आचरणाची व्याख्या तुम्हाला महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह ऍक्ट 1961, महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1961 मध्ये बघायला मिळते. त्याप्रमाणे कोणाला पुश लावणे, कोणाला प्रेशर करणे, निवडणुकीसाठी पैशाचा गैरवापर करणे वगैरे वगैरे सगळे प्रकार त्या ठिकाणी दिलेले आहेत. या 5 संज्ञा आपल्याला कुठल्या गोष्टीने अपराध होतो आणि ज्याच्यामध्ये शास्ती म्हणजे पनिशमेंट दिली जाऊ शकते त्या बाबतीतल्या इथे देण्यात आलेल्या आहेत. पुढे आपण अनुच्छेद 243 य द बघूया की बहुराज्यीय सहकारी संस्थांना लागू असणे. एका राज्याहून दुसऱ्या राज्याकडे जर हा कारभार जात असेल म्हणजे 2 राज्य 3 राज्य अशी मिळून एखादी सहकारी संस्था असेल, जसं आपण मागच्या सहकारी संस्थांच्या विवरणामध्ये काय अनुच्छेदामध्ये बघितलं की आंतरराज्य अशा प्रकारच्या ही सहकारी संस्था अस्तित्वात असू शकतात ज्याच्यावर केंद्र शासनाचं अधिनियमन असतं. तर जसं अधिनियमन आपण सहकारी संस्थेवर राज्य शासनाचं ठेवतो, तेच अधिनियम केंद्र शासन अशा प्रकारच्या बहुराज्यीय सहकारी संस्थांवर ठेवत असते. वाचून घेतो, लक्षात येईल, सोपं आहे. राज्य विधानमंडळ, राज्य अधिनियम किंवा राज्य शासन या संबंधीच्या कोणत्याही निर्देशाचा अन्वयार्थ इंटरप्रिटेशन अनुक्रमे संसदेचा, केंद्रीय अधिनियमाचा किंवा केंद्र सरकारचा तो निर्देश आहे असा लावला जाईल. या फेरबदलास अधीन राहून या भागांच्या तरतुदी बहुराज्यीय सहकारी संस्थांना लागू होतील. ज्या ज्या ठिकाणी बहुराज्य सहकारी संस्था असेल त्यांना राज्य सहकारी संस्थेतला राज्य विधानमंडळ हा शब्द म्हणून वापरावा लागेल. राज्य अधिनियमाच्या जागी केंद्रीय अधिनियम असा शब्द लावावा लागेल आणि राज्य शासन या ठिकाणी केंद्र शासन, केंद्र सरकार असा त्याचा अर्थ लावावा लागेल. थोडक्यात जे नियमन सहकारी संस्थांचं राज्य स्तरावर राज्य सहकारी संस्थांसाठी चालतं, तेच नियमन केंद्र शासनाचं बहुराज्यीय सहकारी संस्थांना लागू होईल असा याचा अर्थ आहे. पुढचा अनुच्छेद आहे संघ राज्य क्षेत्रांना लागू असणे. आता जे संघ राज्य आहे, आपण राज्य बघितली, 2 राज्य मिळून एकंदर बहुराज्य सहकारी संस्था या बघितल्या. आता केंद्रशासित प्रदेश जे आहे संघ राज्य क्षेत्र, त्याच्यासाठी काय नियम असतील ते फक्त वाचण्यासारखे आहे. नियमाची परिकल्पना जी आपण आधीच्या सहकारी संस्थांच्या बाबतीत घेतली, तिच्या शासन प्रशासन प्रणालीच्या बाबतीत घेतली, तीच कल्पना या ठिकाणी आहे. फक्त इथे राष्ट्रपती ना जास्त महत्व दिलेलं आहे, कारण केंद्रशासित प्रदेश हा सर्व प्रॅक्टिकल पर्पजेससाठी राष्ट्रपती यांच्या अधिपत्याखाली शासित प्रशासित केला जातो. या भागाच्या तरतुदी संघ राज्य क्षेत्रांना लागू होतील आणि विधानसभा नसलेल्या एखाद्या संघ राज्य क्षेत्राला त्या लागू करताना राज्याच्या विधानमंडळासंबंधीचे निर्देश हे जणू काही अनुच्छेद 239 अन्वये नियुक्त करण्यात आलेल्या त्या संघ राज्य क्षेत्राच्या प्रशासनासंबंधीचे निर्देश असल्याप्रमाणे आणि विधानसभा असलेल्या एखाद्या संघ राज्य क्षेत्राच्या बाबतीत ते विधानसभे संबंधीचे निर्देश असल्याप्रमाणे लागू होतील. केंद्रशासित प्रदेश यांना जे नियम लागू होतील ते ज्या ज्या केंद्रशासित प्रदेशामध्ये राज्य विधानमंडळ अस्तित्वात आहे त्या विधानमंडळाच्या पद्धतीने लागू होतील आणि त्याच्यावर केंद्रीय शासकाचं म्हणजे केंद्र शासनाचं आधिपत्य असेल. आणि ज्या ठिकाणी एखादीच सभा आहे म्हणजे विधान परिषद नाही, विधान सभाच फक्त आहे, विधानमंडळ एकल आहे, अशा ठिकाणी अनुच्छेद 239 अन्वये नियुक्त करण्यात आलेल्या संघ राज्य क्षेत्राच्या प्रशासनासंबंधीचे निर्देश त्यांना असतील. म्हणजे गव्हर्नर असेल केंद्रशासित प्रदेशाचा किंवा प्रशासक नेमलेला असेल तर 239 या अनुच्छेदाप्रमाणे त्या नेमलेल्या गव्हर्नरने या बाबतीत सहकारी संस्थेचा कारभार केंद्र शासित प्रदेशामध्ये संघ राज्य क्षेत्रामध्ये बघायचा आहे. परंतु असे की राष्ट्रपती राजपत्रातील अधिसूचनेद्वारे असा निर्देश देऊ शकेल की या भागाच्या तरतुदी त्या अधिसूचनेत तो विनिर्दिष्ट करेल त्याप्रमाणे कोणत्याही संघ राज्य क्षेत्राला किंवा त्याच्या कोणत्याही भागाला लागू होणार नाहीत. म्हणजे राष्ट्रपतीने
जर राजपत्रात अधिसूचनेद्वारे काही निर्देश दिले असतील आणि त्या निर्देशाचा विचार करून जर केंद्रशासित प्रदेशातल्या विधानमंडळाने त्या पद्धतीने ऑलरेडी तरतूद केली असेल तर वेगळेपणाने राष्ट्रपतीने दिलेले अधिनियम हे लागू केले जाणार नाहीत. म्हणजे तिथे ऑलरेडी राष्ट्रपतीच्याच हुकमाने, कारण केंद्रशासित प्रदेश हे राष्ट्रपतींकडे शासन प्रशासनासाठी अधिकृत केलेले आहे, तिथे ऑलरेडी अस्तित्वात आहे. म्हणून परत त्या ठिकाणी असं नियमन करण्याची गरज पडणार नाही. थोडक्यात राष्ट्रपती साहेबांना एक सूट अपवाद या ठिकाणी प्रदान केलेलं संविधानामध्ये आपल्याला दिसतो. या भागातलं अगदी शेवटचं 243 या महाकाय अनुच्छेदाचं शेवटचं अंग आहे 243 य न विद्यमान कायदे पुढे चालू राहणे. म्हणजे जे कायद्याचं स्ट्रक्चर आहे त्या कायद्याच्या स्ट्रक्चर मध्ये जोपर्यंत विधिवत संसदेमध्ये घटना दुरुस्ती 368 अनुच्छेदानुसार होत नाही तोपर्यंत आहे ते कायदे हे प्रमाण आणि प्रचलित कायदे म्हणून वैधानिक दृष्टीनं वैध समजले जातील. संविधानिक दृष्टीनं त्यांचं महत्व कायद्याचंच राहील जोपर्यंत ते कायदे वेगळ्या दुरुस्त्या करून बदलले जाणार नाहीत. वाचून घेताना आपल्या लक्षात येईल या भागामध्ये काही असले तरी संविधान 97वी सुधारणा अधिनियम 2011 याच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी राज्यामध्ये अंमलात असलेल्या सहकारी संस्थांशी संबंधित अशा कोणत्याही कायद्यातील या भागाच्या तरतुदीशी विसंगत असलेली कोणतीही तरतूद ही सक्षम विधानमंडळाकडून किंवा इतर सक्षम प्राधिकरणाकडून सुधारित किंवा निरसित केली जाईपर्यंत किंवा अशा प्रारंभाच्या दिनांकापासून 1 वर्ष पूर्ण होईपर्यंत यापैकी जे अगोदरचे असेल तोपर्यंत अंमलात असल्याचे चालू राहील. जसं मी सांगितलं की सुधारणा या अनुच्छेदामध्ये झाल्यामुळे हा अनुच्छेद इतका महाकाय झालेला आहे. आपण पहिली सुधारणा 73वी 1992 साली झालेली बघितली होती. त्याच्यानंतरची दुसरी एक अनेक सुधारणामध्ये आहे पण महत्वाची सुधारणा ही शेवटची 97वी सुधारणा आहे. ती 2011 साली झाली आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की या भागातल्या ज्या ज्या काही सहकारी संस्थांबद्दल ज्या ज्या काही बहुराज्यीय सहकारी संस्थांबद्दल ज्या ज्या काही संघराज्य क्षेत्रातील सहकारी संस्थांबद्दल नियम आणि कायदे दिलेले आहेत ते कायदे जर एखाद्या राज्याच्या विधानमंडळाने केलेल्या कायद्याबरोबर विसंगत असतील कॉन्ट्राडिक्शन असेल तफावत असेल तर अशी तफावत जोपर्यंत बदल करून म्हणजे राज्य विधिमंडळाने कायदा करून नष्ट केली नसेल किंवा 1 वर्षपर्यंत ती तशीच राहिली असेल तर त्या वर्षासाठी ती कायदेशीर बाब आहे म्हणून संबोधली जाईल. पण जर सुधारणा केली जर त्याच्यात बदल केला तर ती विसंगती गळून पडेल. नाही केला बदल तरी 1 वर्षाच्या कालावधीनंतर ती विसंगती आपोआप गळून पडेल. असा जो संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे तो आपण आज हे सहकारी संस्थाचा समापन करताना आपल्या लक्षात येतं की सहकारी संस्थांबद्दलचा किती बारकाईने विचार करून या ठिकाणी सगळ्या ज्या प्रावधान कायद्याची वैधानिक आणि संविधानिक दिलेली आहे. तर या सुधारणा अशा प्रकारे लागून करून जनहितार्थ हे सगळं केलेलं आहे म्हणून याचं स्वागतच आहे. कायदे आपल्या ठिकाणी असतात संविधान आपल्या ठिकाणी आहे पण अल्टिमेट जेव्हा आपण बघतो सिंहावलोकन करतो 10 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष 50 वर्ष आता आपल्या संविधानाला 75 वर्ष होत आहे. आपण जेव्हा सिंहावलोकन करतो जेव्हा बघतो हे जे चाललेलं आहे लोककल्याण जनकल्याण आम्ही नुसतं ऐकतोय पण ते तसं होत आहे का तसं का होत नाही. मग त्यासाठी हे क्रिटिकल एक्झामिनेशन आपण केलं पाहिजे. आपण केलं पाहिजे म्हणजे आपणच केलं पाहिजे. तुम्ही म्हणाल हे राज्याने केलं पाहिजे. अरे राज्य तुमचं आहे तुम्ही ठरवाल तेच लोक त्या ठिकाणी राज्याच्या गादीवर बसलेले आहेत. पण उलटा प्रकार झालाय ते त्यांच्या मर्जीनं बसलेले आहेत असं वाटतं आणि तुम्ही त्यांच्या मर्जीला कुठेतरी मान तुकवून मान्यता दिलेली आहे. हा जो संविधानाच्या पारायणामधला महत्वाचा भाग आपण सातत्याने बोलत असतो तो या ठिकाणी
पुनश्च एकदा अधोरेखित करतो की आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. सहकारी संस्था हा एवढा प्रचंड मोठा व्यापक प्रशासनातला भाग आहे की त्याचा थेट संबंध तुमच्या जनजीवनाशी आहे, तुमच्या विकासाशी आहे. मग ती नागरिक क्षेत्रातली सहकारी संस्था असू द्या, खेड्यापाड्यातली सहकारी संस्था असू द्या, महाकाय महानगरांमधली संस्था असू द्या, त्या सगळ्या संस्थेचा जो एकंदर उपयोग आहे तो तुमचं जीवन स्वशासित स्वप्रशासित ठेवण्याचा आहे. तुम्हीच तुमचे शासक व्हा, तुम्हीच तुमचे प्रशासक व्हा. संविधानाने विधिमंडळाने दिलेल्या नियमाप्रमाणे तुमचं काम करा. पण असं होत नसताना जेव्हा त्या ठिकाणी अनेक अशा गोष्टी येतात, त्या प्रश्नकर्त्याचे आभार मानतो ज्यांनी काल माननीय अमित शहा माननीय मनीष शहा गृहमंत्री यांच्या महाराष्ट्र भेटी संबंधी प्रश्न उपस्थित केले आणि सहकाराबद्दल जे काही त्याचं वक्तव्य झालं त्या वक्तव्याचा एकंदर आढावा आपण घेऊन त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामधून खरं चित्र सहकारी संस्थांचं आजच्या सद्यस्थितीतलं आपल्या समोर उभं राहतं आणि म्हणून एक विचार करणं आवश्यक आहे. तो विचार पडला पाहिजे आणि असा विचार पडत असताना आपण खरंच संविधानाच्या दिशेने जसं निर्देश आहेत त्याप्रमाणे पुढे जात आहो की नाही याचाही आपल्याला विचार करावा लागेल. इतकं बोलून आज वेळेची मर्यादा लक्षात घेऊन या ठिकाणी थांबतो. उद्या आपण संविधानाच्या या 10व्या भागातलं 10वं प्रकरण अनुसूचित व जनजाती क्षेत्रे हे अभ्यासणार आहोत, त्यावर विवेचन करणार आहोत आणि पुढील पुष्प उद्या आपण संविधान पारायणाचं गुंफू. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद.